कार्यकारण कशासाठी सांगितलं? मी जेव्हा माझ्या जीवनात अशा पान नंबर 83 मी जेव्हा दुसरा कार्यशब्द मी जेव्हा माझ्या जीवनातील अशांतीचे कारण शोधण्याचा प्रयत्न करू लागतो तेव्हा स्पष्टपणे लक्षात येते 24 तास सतत काहीतरी करण्याची, बनवण्याची, मिळवण्याची किंवा दूर करण्याची मी जी ही धावपळ करीत आहे तीच तर अशांती आहे. सुंदर कर अशांती काय? चालला घरी लगेच शास्त्र डॉक्टरांचं ठीक आहे. आता आम्हाला जवळ बसावं, आम्हाच कसं होईल आपण बघावं तर नको. घरी काय काम? डॉक्टर पदर घे. आम्हाने सकाळीच सांगितलं. परत एकदा, मी जेव्हा माझ्या जीवनातील अशांतीचे कारण शोधण्याचा प्रयत्न करू लागतो. प्रॉब्लेम हीच आहे, मी शोधतच नाही. कशामुळे अशांती? अशांतीचे कारण शोधत नाही, फक्त अशांती दूर करायची आम्हाला. परंतु अशांती कशामुळे आहे हे कोणीही विचार करायला तयार. हा म्हणजे हा दूर करण्याचा प्रयत्न करतो, फक्त म्हणजे कारण न समजता. कार्यकारण बघतो भाव असं तेच सांगायला लागत वर्णिजी. करेक्ट, बरोबर. अरे शांततेने विचार तर करावा, काय मला अडचण आहे, कशामुळं मला ही अशांती आहे, का मला ही धावपळ करायची, ती धावपळ केल्यावर माझी अशांती दूर होईल काय, ज्यांनी ज्यांनी धावपळ केली त्यांची अशांती दूर झाली काय, आजूबाजूच्या लोकांकडे बघून त्यांना शांती मिळाली का नाही ह्याच्यावर पण विचार कर. फक्त ते काय करते तेच मी करणार. जन्माला आलाय, समजायला लागलं, आजूबाजूला बघितलं, तसंच काम करू लागलं. परत आजूबाजूला बघितलं, शाळेत जाते, शाळेत जायचं, शाळेत घालायचं, तर शाळेत घाल, शाळा शिकतो, सगळं इकडं तिकडं बघत असतो आपण सारखं. आणि इकडं तिकडं बघून काय करतो, तर ते करतायत म्हणून मी करतो, ते का करतायत, ते काय करतायत याचा विचार नाही. करतेत म्हणून आपलं करत राहायचं. काय पाहिजे बाई तुला ते ठेवायचे का? हा ना. मग मोठं झालं तर काय करायचंय, इकडं अलीकडं सर, इकडे तिकडं बायका येतात ना.
काय करतेस? काय नाही. मोठा झाला शाळा शिकून तर मग मुलं कॉलेजला जाते, मी बी कॉलेजला जातो. अरे कॉलेजला गेल्यानंतर त्यांना शांती मिळाली का? काय नाही. फक्त बघायचं नुसतं दुसऱ्याचं आणि अनुकरण करायचं एवढंच. कधीच विचार करत नाही की ते काय केलं जाते ते बरोबर आहे का चूक आहे. कॉलेज झालं, दुकान चालू केलं. अरे पण दुकान चालवलं तर शांती मिळती का? दुकान चालवणाऱ्याला मिळाली का शांती? ह्याच्यावर काय डोकं लावायचं, काय डोकं लढवायचंच नाही. डोकं वापरायचंच नाही असं आपण ठरवलेलं आहे. आणि जेव्हा डोकंच वापरणार नाही तर मग रिझल्ट काय असतात? चांगलं काम करायचंय तर डोकं वापरावं लागतं. इथं पण एक चांगलं काम म्हणजे शांती पाहिजे तर डोकं वापरा ना. जे सगळे करते तेच मी करतो ह्याच्यात काय म्हणजे त्या मेंढरासारखं झालं. मेंढर काय करतात? फॉलो करतात, नुसते फॉलो करतात. समोरची मेंढी बघत नाहीत. आपण ऐकलं किती वेळा, चालली खड्ड्यात पडली, चालताना पुढं खड्डा आहे, मग तिला लागलं तडपडते, दुसरी मेंढी ती बघून थांबत नाही बरं का डॉक्टर ध्रुव, माहित आहे तो. पुढची मेंढी थांबती, ती डोकं वापरायचं नाही. ती पडली ना, मी बी पडणार. बघत नाही, डोळे उघडून बघायला लागतं. म्हणजे हे चर्मचक्षु नाही, ज्ञानचक्षु, विवेक चक्षु. कुठला विवेक चक्षु? काय करील जगदीश असं म्हटलंय ना. ज्याचा विवेक रूपी चक्षु फुटलाय तिथं देव सुद्धा काय करू शकणार नाही असं म्हटलं. कशाला जावं दुसऱ्या मेंढीनी, तिसऱ्या मेंढीनी? आता ती खड्ड्यात पडली, त्रास होत, मग आता दुकानदारी करायला लागला. अरे त्याला शांती आहे का दुकान? नवी हा बस तेच की. आई वडील शिकवतेत काय? एकतर त्याच्याजवळ आहार, भय, मैथून, परिग्रह संज्ञा आहेत आणि आई वडील तेवढं शिकवतात. म्हणजे आधीच तो घेऊन आलेला असतो. त्या संज्ञा त्याच्याकडं केव्हापासून आहेत? आहार भयच्या न शिकवता अनादी काळापासून संसार अवस्थेमध्ये निगोदी जीवापासून सगळ्यांनाच आहे. काय नसतं, विचार केलाय? 4 संज्ञा माहित आहेत ना तुला? नाही माहित? आहार, भय, मैथून, परिग्रह. कशाला म्हणायचं संज्ञा? संजीवनी काकी सांगा, तुम्हाला सांगायचं असतं. संज्ञा कशाला म्हणायचं? संज्ञा किती आहेत, कोणते आहेत, हा माझा प्रश्न आहे का? माझा प्रश्न आहे, संज्ञा कशास म्हणतात काकी? आता ध्रुवला अजून कळ ना संज्ञा काय म्हणली. माहित आहे त्याने ऐकलंय, पण आता डेफिनेशन संज्ञा कशाला म्हणायचं असं तुम्हाला सांगायला परमिशन. स्नेहाताई सांगा, प्रश्न तर कळलाय. संज्ञा माहित आहेत ना? 4. कशाला म्हणायची संज्ञा?
सांगणार आहे. असं आहे. धवलामध्ये आलं की नाही डेफिनेशन? जीवाला सांगा आता, तुम्ही सांग. या जन्मात पण आणि पुढच्या जन्मात पण जे जीवाला दारुण दुःख देतात, दारुण म्हणजे भयंकर दुःखाला कारण ठरतात, त्याचं नाव आहे सौ. असंच आहे ना माम? अजून अजून काय आहे? असं द्या, पण व्यवहार दुसरीकडे कुठं वाचत असेल. कर्मयोग मध्ये कर्मकारामध्ये पण येतं ना ते, कळते का तुला? आहार ही संज्ञा आहे. जन्मताच आहार घ्यायला कोण शिकवतं का? आपण आहार घेते का नाही कुठलाही पिल्लू असलं तरी? मग आहार घेणं तिचं ते संज्ञा जागृत आहे आणि त्यामुळं ते आहार घेतय. शरीर मिळालं काय बघायचं नाही इकडं तिकडं, फक्त भूक लागते आणि मला आता ते खाल्लं पाहिजे काहीतरी, पिलं पाहिजे काहीतरी, बस असा तळमळतो. नाही मिळालं जेवण तर, खायला नाही मिळालं कसं रडतं बाळ. म्हणून ती दारुण दुःख देत ती भूक, भयंकर त्रास करते भूक. आणि याच जन्मात नाही करत, जन्मोजन्मी दुःख देत. आणि आपल्याला शिकवलं काय जातं अजून? कसा आहार घ्यायचा हे शिकवलं जात. आई वडील शाळा कोणती शिकवतात? कुंद कुंदांची माता सगळी आई बनते का? प्रत्येक आई काय शिकवते? भूक लागली ना, बाळाला भूक लागली म्हटल्यानंतर काय शिकवणार? रात्र झाली तर काय करणार? बाळ भूक लागले म्हटल्यावर काय करणार? काय देऊ? त्याची मापण काय खायचंय? त्यांना वाटतं की आमचं प्रेम किती आहे, हो आम्ही सगळं खूप विचारतो त्याला. म्हणजे हे अजून लक्षातच येत नाही. ती येणाऱ्याला बी लक्षात येणार खाणाऱ्याला बी लक्षात येणार, आणि रोज शास्त्राला येते. बरोबर आहे. आपण काय शिकवायला पाहिजे? यार बेटा, खाण्यावर जगत नाही जीव. द्यायचं काय अडचण नाही, पण त्या देण्यामधली जी आसक्ती आहे आणि खाण्यामधली जी आसक्ती, दोन्ही आसक्ती, आसक्ती प्रॉब्लेमॅटिक आहे. देणं घेणं फार महत्वाचं नाही, पण असा त्याच्यामध्ये आपण तन्मय होऊन जातो जणू काय ते आहे तर आहे, नाही तर नाहीच. भक्ष काय अभक्ष काय? कांदा आवडतो का? बरं करून देतो, कांद्याचं करून देतो. आम्हाला माहित आहे कांदा नसतो खायला चालत, पण तरी तुला पाहिजे का? देत. म्हणजे इतर धर्मामध्ये मांस सुद्धा स्वतः खात नाही ते बायका बरेच, पण नवरा पोरं खातेत म्हटल्यावर करून द्यायचं पोरांसाठी. मग इतर मांस देते तर आपण बी मांस देत नाही का? रात्री भोजन म्हणजे मांस भक्षण नाही असं सांगितलंय. कोणी सांगितलं? मी सांगितलंय. अमृतचंद्राचार्यांनी पुरुषार्थसिद्धी उपायामध्ये लिहिलं पाहिजे. मग चिंतन होतं का आपल्याला? आपण रात्री जेवतो तिथं हॉटेलात, जेव्हा कसं जेवता खाता पिता सांग? हे बाबा हे वाईट, हा मांस भक्षण आहे बाबा ही. असं कुठं जरी आत जरी स्पर्श झालं ना तर ते त्याच्यातनं तुम्ही सुटणार. पण तुम्हाला जर हे ते करत असताना, ते सेवन करत असताना जर आतमध्ये ती जाणीवच नाही, जागृतताच नाही, म्हणून त्याचं नाव आहे संज्ञा. जागच होऊ द्यायचं नाही. सारखी ती दारू अशी ढोसायची किंवा असं ते ग्लानीत राहायला पाहिजे, शुद्धीवर यायलाच नाही पाहिजे. ही काम आहे संज्ञेच.
संज्ञा काय काम करते? शुद्धीवर येऊ द्यायचं नाही. नशाच आहे ती संज्ञा म्हणजे निशा, नशा. काय कळू देत नाही. काय करतोय आपण? ह्यानं काय मिळणार आहे? मला शांती मिळणार आहे का? मिळाली का? आणि किती लिहिलंय शास्त्रामध्ये? भाव पावड काढून वाचा. किती मातेचं दूध, दूध किती पिलंय म्हणून त्याने दिलंय का? समुद्र समुद्र भरल म्हटले, इतक्या मातेचं दूध पिलं असं कुंद कुंद आचार्य लिहितेत. काय 3 लाख? बर, पाणी नाही चाललं, दूधच चाललं. ते ह्याच्यात लिहिलंय हो, नारकींच. 3 लोक को नाज जुखाय मिटे न मुक काय. मी सांगतोय भाव पावड. बरोबर आहे तुमचं, दोन्ही एकच. भाव पावडून ते खरंच चांगलं लिहिलं आचार्यांनी बाबा. भावाशिवाय या जीवाने काय काय दुःख, कसं कसं दुःख भोगलंय आतापर्यंत, हे जरा त्याचे म्हणजे म्हणून भाव का महत्वाचा आहे हे त्यांना पटवून द्यायचं ना तिथं. भावाशिवाय तू सगळं केलंय, म्हणून प्रथम भाव महत्वाचा आहे. जिन भावना महत्वाची आहे. जिन भावनेशिवाय कोणाचंही हित झालेलं नाही. जिन भावना, जिन भक्ती, असं स्वतः कुंद कुंदाचे फार महत्वाचे. आणि याच्यावर विचार केला पाहिजे. विचार रोजच्या जीवनासाठी त्याचा वापर केला पाहिजे. पण कशाचा आवेग आवडतो का? तिथं कोण आहे माग पुढं काय बघायचं नाही, काय विचार नाही. सांग काय आता काय झालं ते. म्हणजे चूक जरी असली तरी ती चूक जवळचं म्हणजे आता ध्रुव पोरग आहे ना, मग त्याला एक काम दिलंय आम्ही, समजा पुण्याला राहतो, पुण्याला एक काम दिलं आहे ना, ओव्हन नीट करायला दिलं, तुझ्याकडनं जाणं झालं नाही का ती द्यायला, चुकलं का बरोबर आहे तुझं? चुकलं का बरोबर आहे? असं असं बरोबर आहे. ठीक आहे ना, म्हणजे चुकलं हे तर मान्य करायला पाहिजे का ना, असं मी म्हणत नाही काय. मग ती चूक तुला मान्य आहे, तुझ्या मम्मीला मान्य आहे का? इच्छा भांडण झालं आमच्या दोघांचं त्या दिवशी तुझ्याकडे येताना, त्याच्यावरच, केवळ त्याच्यावर. म्हणजे आम्ही नेत होतो शेगडी खराब झाली ती घरातली, म्हणजे गॅसची शेगडी. सांगितलं आम्हाला जाता जाता त्यांनी, म्हटले नेचाल अशीच आणि तिथंच ठेवचाल, दुरुस्त करचाल का नाही करचाल काय नाही. आणि मग त्यावर दृष्टांत दिला की बाबा मागच्या वेळेस ओव्हन नेलं आणि तिकडच राहिलं, तुम्ही बी आणलं नाही दुरुस्त करून, मुलानं पण आणलं नाही. मग म्हटलं ही चूक मुलाची नाही का? नाही, तसं चूक नाही, त्याला काम असतं, त्याला काम भयंकर कामाचं वर्ग आहे, म्हणजे वेळ नाही त्याला. म्हटलं चुकल्याला चूक तर म्हणा, आम्ही कुठं म्हणतोय की बाबा असेल काय अडचण आलं असेल, सगळं झालं, पण चुका जर आपण अशा पाठीमाग म्हणजे त्याला जर व्यक्त नाही केलं, त्याच्यावर नेहमी पांघरूनच टाकलं, तर म्हटलं मुलं बिघडतील का सुधारतील? आपले पण परिणाम चांगले राहतील का खराब होतील? काय करणार होता घरी जाऊन येणबाईत? काय ना, आम्ही शिकले की आता स्वरूप समजून झालं, आम्ही तुमच्या आधी आलतो, आम्ही वाचलंय, आता आमचं झालंय, आम्हाला जावंच लागतं. जावं लागतं का नाही तुम्हाला? मग बिचारे हा म्हटले म्हणून मी तर म्हणायचं बंदच केलं, आता आलं कोणी तरी या, काय जो है सो है असं महाराजांनी सांगितलं. उगच आपण आपली शांती नष्ट करायची नाही कोणाच्या तरी पाठीमागे जाऊन. काय होणार आहे ना, म्हणजे दोघांचं झालं, तुझं आणि मम्मीचं. मी मध्येच अशांत, म्हणजे गरज आहे का परत चिंता? बरोबर, तिला नाही नेलं, चांगलं आहे, नाही नेलं तर चांगलं आहे, एवढं तुम्ही गप बसायला पाहिजे होतं ना. ती जर पुष्टी करते चुकीची, तर माझं काम काय होतं? स्नेहात आहे, त्याला खावळायचं काम होतं का माझं? नाही. समजावून सांगायचं तर काम आहे का माझं? नाही. म्हणजे ऐकत नसेल तर गप बसावं.
पण नाही ना, ही जी राग मोह आहे का ना राहिलेला डॉक्टर बसूच देत नाही. जसं तुम्हाला स्वच्छता नाही दिसली की बसू देत नाही गपचीप, आजारी पडा ना. नाही स्वच्छता असू दे किंवा पळापळ असू दे, आहे ना. म्हणजे आता कोणी म्हटलं की मग विजय डॉक्टर कशामुळे आजारी पडले, तर चौका लावल्या म्हणून. आता म्हणजे सांगतो मी कसं, आता महाराज येणार, इकडं पळा तिकडं पळा, वय यांचं 80 असं धरून चाल, जवळ आहे ना 80 78 80, पळा पळा पळापळी केली. मग झालं महाराजांचं चांगले भावना चांगले. एक उदाहरण सांगतो कशा काय त्याच्यात नव्हतं का काल ते काय की, म्हणजे मुनी मुद्रा पापाला पण कारण होऊ शकते आणि पुण्याला पण कारण होते समोरच्याच्या. ती मुद्रा चांगलीच आहे, याच्यात काही शंका नाही, पण समोरचे त्या मुद्रेला बघून सगळे पुण्यच भाव करतील असं थोडंच आहे. अनेक जीव उपसर्ग करताना त्यांचे त्याच मुद्रेला बघून पाप भाव पण होतो. मग आता सांगायचं असं, आता डॉक्टर आजारी पडले, ज्यांना धर्माची आवड नाही ते काय म्हटले, भाई महाराजांच्या ह्याच्यामुळेच आजारी पडले. आता जे समजा त्यांचे नातेवाईक जवळचे आहे ना, आणि मग ह्यांनी शक्तीपेक्षा जास्त आहे ना केलं आणि आजारी पडले, बदनाम तुम्ही होणार का धर्म होणार, एवढं सांग. आणि अज्ञानी जीवांना ज्यांना धर्माची एकतर पहिल्यांदाच आवड नाही, कोणाची बदनामी करते, ती व्यक्ती चुकतो. चुकतो कोण? प्रत्येक व्यक्ती आपल्या परिणामाला विवेकाने आहे ना सांभाळत नाही, आणि मग चुकला तो ज्या क्षेत्रात, तर आरोप कोणावर येणार. आणि त्यातल्या त्यात संसार क्षेत्रात संसारावर आरोप कोणी करत नाही, पण धर्मावर आरोप करायला तर माणसं तयार असते. ती एका सेकंदात धर्म बदनाम करायला तयार आहे. जे शिकलेले ते सुद्धा बघा ह्यांचा धर्म होईल का नाही. किंवा कोणी असं म्हणेल कार्यकारण व्यवस्था म्हणजे चौका लावल्यामुळं डॉक्टर आजारी पडले, कारण चौका लावणे आणि आजारी पडणे कार्य नाही. आता झालं का त्याच्यानंतर आठवडाभर त्यांना बरं नव्हतं, मला सगळं माहित आहे. काय असाताचा उदय कारण घडलेला आहे, पापाचा उदय कारण आहे. ही उसाचा रसा उगा बिचाऱ्याने त्यांनी काय केलं, सगळ्यांनी पिला होता उसाचा. आपल्याला मला हे नाही सांगायचं की काय, म्हणजे आता बाजू प्रत्येक गोष्टीला बाजू अनेक असतात, आणि धर्मामध्ये तर ही कधीच बाजू मांडायची नाही अशी ही. कारण धर्म हे जर दुःखाचं कारण म्हटलं तर मग राहिलं काय, सुखाचं कारण काय राहील. जर धर्मच दुःखाचं कारण झालं तर मग सुखाचं कारण काय. आचार्याने तर कारण कार्यभाव धर्माचा सुखाशीच मांडलेला आहे आत्मानुशासन मध्ये. धर्म सुखस्य हेतू, धर्म हा सुखाचंच कारण आहे तिन्ही काळामध्ये आणि तिन्ही लोकांमध्ये सगळ्यांसाठी. नाही, धर्म सुखस्य हेतू, हेतू न विराध कसो कार्य, तस्मात सुख भंग दिला मा भू धर्मस्य विमुखस्त्वम, असा ते श्लोक येतो, मला आवडलेला श्लोक आहे. कारण त्या न्यायाने सिद्ध केलेलं आहे की धर्म सुखाचं कारण काय, आणि ते सुखाचं कारण असल्यामुळे तू धर्माला घाबरू नको. काही तर फोन वाद ऐकायची तिथं फोन किती वेळा सांगितलं, काय तुम्हाला म्हणजे जे करायचं तीच कर. आणायचं नाही ही सांगितलं होतं तरी इथं यायचं, आणला तर परत बंद ठेवायचं नाही, बोलायचं, परत बोलला तर बोलला, ऐकायचं जायचंय म्हण. ते असे करतील लोक, जो है सो है. मग असे बघा अशांती होती का नाही, म्हणजे तुम्ही चांगला आहे पण मी तेवढा अजून चांगला नाही, माझ्यात कशा अशी जागृत होती तेव्हा असं करतील लोक. म्हणजे धर्माच्या बाबतीत जरा असं जी ज्याच्यामध्ये आपलेपणा, आता तिला मुलाबद्दल आपलेपणा होता आईला, मग त्याच्या विरुद्ध बोललं की तिला काय झाला, राग आला. माझ्या मुलाचे दोष असं कसं चालतंय, ते तर देव आहे, निर्दोष आहे. देव एक वेळेस दोष असतील पण माझ्या पोराचा दोष नाही. इतकी श्रद्धा असती मुलांवर आईची,
बरोबर आहे का स्नेहात आहे? अचिंत्य परमात्म्यापेक्षा महान आहे का नाही? श्रद्धा इतके देव सुद्धा कमी फिका पडतो त्यांच्यासमोर, माहिती आहे तुला? इतका बेकार मोह आहे, बेकार म्हणतो म्हणून मी त्याच्यासाठी. कशावर निघाली चर्चा? 400 म्हणजे शिकवलं काय जातं, शिकतो काय आहे मोह, ह्याला शिकवायची गरज नाही ना. या संज्ञा ज्या आहेत ते शिकवायची गरज नाही. आहार वय मैथून परिग्रह उपजत आहे ते सगळ्याच संसाराच्या अपेक्षेने. ते स्वाभाविक गुण आहे. तो नवीन कुठनं बाहेरनं त्याच्यात ठेवायची गरजच नाही तशी. म्हणून आपण एक दिवस बघितलं नाही नारायणच्या प्रवचन मध्ये, जे किडे वगैरे आहेत ते पण आहार भयमैथून परिग्रह करते, आणि तू पण तेच करतोय. उलट तू तुझ्या मनाचा उपयोग त्या आहार भयमैथून परिग्रहाला कलात्मक पद्धतीनं भोगण्यासाठी करतो. कला. त्या किड्यांना वगैरे असं काय जेवण करताना ह्याच्यात फुडणी घालायची, ह्याच्यात काय घालायचं, आईस्क्रीम खायचंय का, कसली कॉफी प्यायची का, सँडविच खायचंय का, ब्रेड अमुक तमुक, तसलं त्यांना काही कल्पना आहे. जी आहे जो आहे सो आहे समोर असं काय. पण आपण मनुष्य, त्यालाच किती कला, किती व्यंजनाचे प्रकार आहे. संज्ञाच दुःख देणारीच गोष्ट आहे. तुम्ही कधीही कलेनं त्याला का भोगा, किती कला करा, त्याच्यामध्ये फळ काय, फळ काय त्याच. म्हणून तर चिंतन करायला सांगितलं. आहार घेताना धवलामध्ये 5 गोष्टी सांगितली. तो काय चिंतन करा आहार घेताना. मुनींचा आहार सगळ्या निरंतराय हो, ही भावना करा. का ही भावना करायची भोजन घेण्याच्या अगोदर? कारण त्यांच्या त्या निरंतराय आहाराद्वारे ते रत्नत्रयाची आराधना करते, आणि त्या रत्नत्रयाच्या आराधनेची मूळ भावना केली तिथं. हा कारण कार्य संबंध आहे त्यांचा. निरंतराय हो म्हणजे तुम्ही त्यांच्या प्रती दयाभाव, आम्ही सगळे दयाभाव दाखवतो आहे ना. म्हणजे हे आमच्यासारखे आपण बघतो, आपल्याला भूक लागली, आपल्याला जर नाही मिळालं पाणी खाणं तर आपल्याला त्रास होतो, तसं आपण महाराजांना आम्हाला मानतो. त्यांना त्याच्याशी काय संबंध नसतो. त्यांना घ्यायचं असतं आपल्या आत्म्याच्या साधनेसाठी. का थोडंच खाण्यापिण्यासाठी घेताय तुम्ही सगळे, आपलं मजेसाठी, शरीर पोषणासाठी. म्हणून ही की तुमचा आहार निरंतराय झाला तर तुम्ही रत्नत्रयाची विशेष आराधना साधना करता, आणि ती साधना आराधनेचं माझं अनुमोदन, माझ्या रत्नत्रयाच्या आराधनेचं साधण्याचं कारण कार्यसंबंध हा आहे. म्हणून भोजन घ्यायच्या अगोदर चिंतन करा असं धवलाकार म्हणते. येतो कधी विचार, जगात किती महामुनी आहे, आरिका आहे, श्रावक म्हणजे शुल्लिका, शुल्लक, कधी विचार करतो आपण ह्याच्यावर? संजनाताई, जेवण घेताना पहिला घास तोंडात टाकताना भरत चक्रवर्ती सुद्धा थांबला होता. गोष्टी ती का नाही? आणि आईला वाटलं की ह्याला काय प्रॉब्लेम झालाय, या जेवायला बसल्यानंतर जेवत का नाही आहे, घास उचललाय आणि तसाच थांबलाय. काय त्याला राज्यातली काही चिंता आहे का? त्याने विचार केला की हे शरीराला तर मी भोजन द्यायला लागलोय, आत्म्याच्या भोजनाचं काय? आई त्याला वेगळ्या दृष्टिकोनातून विचारात घेत होती, आणि हे ह्यांचं वैराग्य असं होतं की बाबा हे जर शरीराला जेवण देतोय मी, त्याची चिंता आहे, ते खातोय, पण आत्म्याच्या भोजनाची मी किती चिंता करतो. उद्यावर ढकललेलं असतं ना ध्रुव, स्वाध्याय उद्या करतो आता, आज कंटाळा. भले आपण फोनवर राहून रात्री 12 पर्यंत बोललो असेल, 12:30 माहित नाही मला,
म्हणजे माझ्या शास्त्राला हेच असं अवघड असतं, एवढंच सांगतो. पण आळस होतो का नाही, त्याला नाही माझा पण आहे, सगळ्यांचंच असतं. आधीच आपण या संज्ञेच्या आहारी गेलेलो असतो. त्या संज्ञा आपल्याला मागच ओढत असते. धर्माचं कुठंतरी भाव जागृत व्हायला लागले तर ते बरोबर आजूबाजू अशी तयार करते, कारण त्या शुभ होतं ना, आणि शुभानं बरोबर चांगलं वातावरण मिळतं की परत आपण मागं सरतो. म्हणजे धर्माकडे चाललेली पावलं पुन्हा तिथं त्या भोगामुळे थांबतात, भोग सामग्रीच्या प्राप्तीमुळे. परवा आपण चर्चा केली देव स्वर्गातली, सगळं सुख आहे, कशासाठी कशासाठी मग परत धर्म करायचं? सगळं सुख असताना धर्म करायची वेगळी विचार कल्पनाच येत नाही, मागच ओढलं जात, पुढे सरकू देत नाही भोग आपल्याला. भोग पुरे जग बैरी असं म्हटलं. आज सकाळी काय म्हटलं जातं पूजनामध्ये, सिद्धांच्या पूजनामध्ये आपण म्हटलं ना, आज काय, जल पिया और चंदन चर्चा मालाए सुरभित सुमन की, पहनी तंदुल से व्यंजन दीपावलिया की रत्नो. सगळं भोगलंय असं सांगत. जल पिया आहे ना, चंदन चर्चा म्हणजे चंदनाचा लेप वगैरे सगळा. पुढं काय, मग फुलाच्या सुंदर माळा घातल्या, तांदुळाचं पण काय सेवन केलं, असं काय म्हटलं की से तंदुल, रत्नाची दीपावळी केली, म्हणजे बाहेरचं भोग वैभव नाही. पुढं काय, सुरभी धूपायन की फैली, शुभ कर्मों का सब फल पाया, आकुलता फिर भी बनी रही, क्या कारण जान नहीं पाया। जब दृष्टि प्रभु जी पड़ी तुम पर, मुझको स्वभाव का भान हुआ, सुख नहीं विषय भोगों में है यह। हे पाहून मला सज्ञ, जल से फल तक का वैभव यह मैं आज त्यागने हुआ आया. असं म्हटली. कोणाला काय विचारात, म्हणजे सगळे जे आपण चढवतोय त्याच्यामध्ये भाव काय, त्याग त्याग, याचा त्याग, जलाचा त्याग, चंदनाचा त्याग, अक्षताचा त्याग, पुष्पाचा त्याग, म्हणजे त्या नैवेद्याचा त्याग, सगळ्या सगळ्या फळापर्यंतच्या सगळ्या वैभवाला मी सोडतो आता. कशासाठी, कारण हे हे सगळे चार संज्ञेचे बाह्य कारण आहेत. नोकर्म आहे संज्ञेचे. संज्ञा जागृत होण्यासाठी नोकर्म लागतो. कर्म आणि नोकर्म दोन्ही आहे का नाही. चार कारणामधली दोन नोकर्म आहेत, एक कर्म आहे आणि एक जीवाचं भाव कर्म आहे. जे आहार संज्ञा जागृत होते, जे चार कारण आपण बघितली का नाही, प्रत्येक संज्ञेला कारण चार असतात. जेव्हा त्याची उत्पत्ती होते, पदार्थाचं दर्शन, पोट रिकामं राहणं आणि असाताची उदीरणा होणं आणि उपयोग त्या वस्तूमध्ये जाणं, त्यातलं एक आहे कर्म, असाताची उदीरणा, आणि दोन नो कर्म आहे, पोट रिकामं राहणं आणि पदार्थ दिसणं. त्यामुळं आहार संज्ञा जागृत होते. म्हणून महाराज सगळं सोडून बसतेतला ध्रुव, लक्ष देतो. विषयांजवळ जाणार तर ते आपलं काम करणार, आपलं म्हणजे संज्ञा आपली काम चालू करते. त्याच्यासाठी अभ्यास लागतो. म्हणजे विषय काय करतील असं नाही, ज्याचा अभ्यास चांगला झालाय तिथं काय त्याला विषय काहीच त्रास करू शकणार. पण ज्यांचा अभ्यास नाही त्यांना मात्र वेळ लागत नाही. असं आहे. महाराज आम्हा मुंबईला जाऊ दे, पुण्याला जाऊ दे, काय फरक पडतोय काय, का नाही परत
पडत. आणि आपण गेल्यावर काय होत, फरक पडतोय का? पडतो का नाही? पुण्याला गेल्यावर आणि इथं असल्यावर तुम्ही आता हा पडतो ना, जायचं नाही ना. फरक पडतोय तर म्हणजे तिथं चांगलं वाटतं का जास्त? वाटत. तेच तर ती संज्ञा काम करते. आणि म्हटलं ना चांगलं वाटतंय म्हणजे तिथं आकुलता सांगितली ना किती. शुभ कर्मों का फल विषय भोग, भोगो में मानस रमा रहा, नित नई लालसाएं जागी, तन्मय होऊन में समा रहा. शुभ कर्मों का फल विषय भोग. शुभ कर्माचं फळ काय? विषय भोगाची प्राप्ती. आणि पुढं काय? भोगो में मानस रमा रहा. त्या भोगामध्ये हा मनुष्य रमत राहतो. नित नई लालसाएं जागी, नवीन इच्छा उत्पन्न होत राहतात भोगाच्या निमित्तानं. शांत होत नसतं कधी सुद्धा ते भोग प्राप्त झाले, भोगले म्हणजे शांत झाला. ते कारण कार्यव्यवस्थाच नाही ना. कारण कार्यव्यवस्था जर कळली तर मग माणूस विचार करेल, पण विचारच नाही ना. तेव्हा हे भोग भोगून आहे ना शांती मिळेल काय? मानव पावक मी घीड आला असं सांगतेत सगळीकडे. भोग भोगणं म्हणजे अग्नीमध्ये तूप टाकल्यासारखं. चिंतन करावं लागेल. त्या गोष्टी समजणार आहेत आणि समजाव्यात असं माझं मत आहे ना. कोणाला उशिरा, आम्हाला एखाद्याला समजा उशिरा समज, पण तुम्हाला जर लवकर समजत असेल तर तुम्ही असं म्हणायचं का तुम्हाला आता कळलंय, आता आम्ही अजून थोडे दिवस अजून आम्हाला तुमच्या वयापर्यंत येऊ द्या, मग आम्ही बघू. कसं ध्रुव? कसं? पण आपण मनामध्ये ठरवलंय काय आता आपलं थोडंच काम आहे का? आत्ताच आहे का? ब्रह्मचारी कधी राहू शकणार आहे तू? आत्ता का लग्न झालं कधी राहू शकशील? प्रश्न आहे. म्हणतोय तर चांगलं आहे. रेकॉर्डिंग होते. नंतर लग्न झाल्यानंतर ब्रह्मचारी राहणं सोपं आहे काय? नाही. मी तर नाही लाल साई असं होतंय. म्हणून वेळ आहे त्या म्हणजे टायमिंग क्रिकेटमध्ये सुद्धा तो आताच खेळतो चांगला क्रिकेट, तुला माहिती आहे ना? टायमिंग कळतंय ना? टायमिंग किती ताकद हा फार महत्वाचा नाही. त्या बॉलचा टप्पा, त्याचा स्पीड, तुझ्या बॅट, त्याचा टायमिंग जमलं तर ती 6 ला जात. आणि जर टायमिंग चुकलं तर दांडी तर उडल ना तर कॅच तर जाईल. बरोबर आहे का चुक? टायमिंगला किती इम्पॉर्टन्स. आणि मनुष्य पर्याय टायमिंग आहे. टायमिंग हे जर टायमिंग आपण बरोबर मॅच केलं तर सिक्सर म्हणजे स्वर्ग मोक्षाची प्राप्ती. या जन्मामध्ये धर्माचं स्वरूप समजून सम्यक तो प्राप्त करून संयम धारण केला तर ही आपली सिक्सर बसे. चौकार निदान 2, निदान 1 रन तर मिळा. असंयम म्हणजे 1 रन म्हण, नाहीतर डॉट बॉल म्हणतात तर, पण आउट करण्याला. पण टायमिंग चुकलं तर दांडी उडणं म्हणजे मिथ्या दृष्टीचं कार्य. कळते का? भाषा तुझ्या भाषेच नाही. वेळ 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 साधली पाहिजे. आणि आपण त्याच्यामध्येच म्हटलं ना मोहामुळं काही आपण ते चांगलं वाईट विचारात घेत नाही. इतका मोह आपल्याला त्रास देणारा, चांगला वाईटाचा विवेक सुद्धा ठेवते. बरोबर आहे. म्हणून सतत चिंतन करत राहा. प्रसंग तर रोज येत आहेत आपल्या जीवनात, नाहीतर मरून वागीन व्हायचं. माहित आहे ना?
जेवढा जास्त मोह करणार तेवढं त्याच फळ आहे तिर्यंच गतीचं, नरक गतीचं दुःख आहे. आता करताना चांगलं वाटतंय, दिसतानाही चांगलं दिसेल, किती भारी नाही. त्या मुलाला त्या आईनं थांबवलं नाही चोरी करताना, याच्यात उदाहरण दिलं. आणि तो मोठा डाकू झाला, फाशी शिक्षा झाली, आणि शेवटी त्याने म्हटलं आईला भेटायचंय, आणि आईचा कान चावला त्याने. म्हटलं जर मला पहिल्यांदाच शाळेतनं मी पेन्सिल चोरली त्यावेळेस जर मला थांबवलं असतं तर आज माझ्यावर ही वेळ आली नसती. ध्रुव लक्षात येते का? आज मला वाटतंय माझी आई सगळं चांगलं करते, पण जेव्हा त्याचं फळ तुला दुःख दुर्गती मिळेल आणि त्यावेळेस काय होईल, त्याच प्रेमाचं रूपांतर कशात होतंय, होईल का नाही? तुझ्यामुळं मला इथलं असलं दुःख बाबा. लगेच आरोप तर निमित्त तर आपल्याला नाही तरी कळतंय कुठं दुसरं काय. माझं चूक आहे, माझा पुरुषार्थ, माझं उपादान हे आपण कुठं मानणार आहे? डायरेक्ट कोणावर आरोप करणार आहे? काय उज्ज्वल कर, भाऊ असा करतोय, भाऊजी अशी करते, ते अमुक आहेत, ते तसे, बरोबर आहे. सगळे आपण एकमेकावर आरोप करून सगळे दुसरीच दुसऱ्याची चूक आहे मी तरी एकदम देवापेक्षा चांगला आहे. देवापेक्षा म्हणतोय म्हणजे काय होईल, स्पेशल कॅटेगरी मधले आपण. देव सुद्धा आपल्यासारखे इतके आपण स्वतःला आहे ना अशुद्ध अवस्थेमध्ये शुद्ध मानणारे. आमची अशुद्धताच ही आमच्या जगी शुद्धता म्हणून बसते. डेंजरस पोझिशन आहे. म्हणून चिंतन कर ध्रुव, हे सांगा. वेळ आहे चिंतन करण्याची. ते आपण करतोय काय, आपल्याला काय करायचंय. म्हणून म्हटलं मोठं झाला दुकानदारी सगळे करतेत, मी पण दुकानदारी. अरे दुकानदारी म्हणजे परिग्रह संज्ञा. मग ती समोरचे परिग्रह गोळा करताना किती सुखी आहेत, लक्ष द्या ना रे. दिसतंय ना तुम्हाला, इंद्रिय आहेत ना, असं काय त्याला अतिंद्रिय ज्ञान लागतं का दुःखी आहे बघायला? नाही, माझा प्रश्न आहे डॉक्टर. दुःख आपल्याला इंद्रिय ज्ञान कळत नाही समोरच्याच का, त्याला अतिंद्रिय ज्ञान असं ध्यान लावावं लागतं. कसा बरं दुःखी आहे, आत्म्याला जाणायला दुःख बघा म्हणजे सुख तर बघावं लागतं, इंद्रिय नाही ते विषय. पण आता ही समोर समोर उघड इंद्रिय ज्ञानाचा विषय आहे. इंद्रिय ज्ञानाने स्पष्ट दिसतंय. काय दिसतंय? तडफडताना दिसते जीव, दुःखी होताना प्रत्यक्ष बघतोय, कळतंय आपल्याला ते दुःखी आहे जीव. आणि तरी सुद्धा काय करायचंय? ज्ञान मिळवायचंय का धन मिळवायचं? हा, जरा उत्साह असतो एकदम, माझं टेन्शन मध्ये म्हणजे माझ्यावर नाराज झाल्यासारखं उत्तर देतोय. काय सारखं माझं म्हणतोय म्हणजे रुसल्यासारखं उत्तर झालं नाही. ज्ञानच धन आहे असं सांगते सगळे. ज्ञानच, आणि ते धन संचय करण्याची उत्कंठा पाहिजे, एक लालसा, इच्छा, ज्ञान, पिपासा त्याला शब्द वापरला. परमानंद सुधारस पिपासितानाम हिताय भव्यानाम. आलं ना प्रवचन सारच्या मंगलाचरणामध्ये कलश तिसरा. पिपासा कळते ना, तृष्णा, इच्छा, परम आनंदाची इच्छा ती पाहिजे माझ्या. नाहीतर फॉलो केलं बर, दुकान केलं, दुकान परिग्रह तू अशांत, मी त्याच मार्गावर गेलो तर मला शांती मिळणार आहे ते काम करून?
डोकं वापरायचं का वापरायचंच नाही? वापरायचंय का नाही वापरायचं? काय सुंदर काकी नातवाला एक आता नवीन ओपन सुपर मार्केट टाकून दिलं. आधी माणसं घरात दुकान इथलं तिथंच वेळ मिळत नाही. जेवायला खायला तर पोराला मिळते का वेळ दुकानातल्या गिरायका? मग आता बाबा थोड्या वेळ बस दुकानात, पोराला म्हटलं वडील खाऊन घेऊन येतील, परत पोरगा बस का वडील बसतील पोरगा जाईल. नाही, तू तुझं दुकान मोठं अजून दुसरं काढ, तिसरं काढ, चौथं काढ, काय टेन्शन घेऊ. बिचाऱ्याला हाल हाल करायचे, एवढं विष पिल्यावर सुद्धा हाल होणार नाही तेवढं दुकान लावलं ना. हाल हाल म्हणजे विष, हाल विष म्हणतात का? हाल होत. सांगा बरं, हाल आहेत का नाही? बरेचसे मान्यच करावं लागेल डॉक्टर. तुम्ही उगाच तुम्ही नाही म्हटलं तरी आम्ही बघतोच की इथं एक गिरायक आहे, तिथं गिरायक आहे, तिथं आहे, तिथं आहे, तिथं आहे, ही मागते ती मागते, त्याचं समाधान करायचं, त्याचं समाधान करायचं. माणसं मिळतेत नाही मिळतेत, परत ही ऑर्डर टाका, ती टाका, भले त्याच्यातनं वेळ काढते करते, ही सगळी गोष्ट वेगळी. ती बाजू आहे मला येत माहिती असतो. तुम्हाला असं वाटतं की नुसतं असंच बघतीत काय? सगळं मला माहिती कोण काय करते. अनेक मला सांगा, हाल होतीत का नाही त्याची? एवढंच. एक विष पिल्यावर एवढं हाल होणार नाहीत असं मला सांगा. हे हालाहाल विषापेक्षा जास्त हाल होते त्या संज्ञेमुळे, हे सांगायचं. त्रास असा आहे त्या संज्ञेचा. ती संज्ञाच पुष्ट करण्यासाठी सगळेजण आपण प्रयत्न करत असतो. त्याचा आहार, त्याचं भय, प्रत्येक गोष्ट पुष्ट करत असतो. त्याची परिग्रह. लग्न करायचंय का ध्रुवचं? करायचंय का नाही? पुष्ट ह्याला म्हणायचं नाही करायचं माझ्या पोराचं लग्न, असं म्हणते का कॉन्फिडन्स ना? माझी तरी इच्छा नाही बाबा पोरग. पुष्ट, मैथून संज्ञा पुष्ट. नको नको मुलाला या संसारात घालायला. काय करायचं? किती सुखी झालं तुम्ही लग्न करून सगळेजण सांगा रे एकदा. म्हणजे काय होईल? म्हणजे नवीन माणसाला प्रेरणा मिळेल किंवा करायचं का नाही करायचं ही तर कळेल. तुम्ही सुखी आहे असं ह्याला वाटतंय का ना तुला? सगळे सुखी मुलाखत घे नीट, तुला माग पण तुम्ही स्पष्टपणे सांगत जावा, खरं बाळ तू, म्हणजे असं भाव पोचतेच स्नेहात आहे. सांगा एकदा ध्रुवला, नको करू, चांगलं नसतं. काय बरं कसं आहे? चांगलं नाही ना? मला काय सांगून उपयोग आहे? माझं नाही झाले तर मला सांगते. आणि मला जेवढं सांगताय एकदम कॉन्फिडन्स न, ते कॉन्फिडन्स अचिंतेला सांगताना राहील का? आता तुम्हाला काय नाही, तुमचा माझा काय संबंध नाही. तुम्ही नाही केलं बरंच आहे बरं का, चांगलं आहे तुमचं, चांगलं आहे. अरे आपल्या मुलाला पण मग तसं चांगलं व्हायची इच्छा नाही का तुमची? मग राहावा, सुखी राहावा, काय नको त्याने धर्म आता करतोय, महाराजांच्या सेवेसाठी जातोय, विहारात जातोय, आहार देतोय, चांगला यांचा ग्रुप नवीन एक तयार झालाय मुलांचा, नैतिक चिंतनचा एक छान मुलांचा. त्या एज आता 9वीतली मुलं आहेत, ही 9वीतच आहेत ना. 9वीचा एक ग्रुप आहे, महाराजांकडे येते जाते सगळे. म्हणजे एक संस्कार चांगले आहेत की धर्म टिकवण्यासाठी ही गरज आहे मुलांमध्ये. आतून अभ्यासाचं नाही पण निदान आता त्यावेळेस जोश असतो क्रिया करण्याचा, पर कर बाबा, पण धर्मात राहा कुठंतरी, धर्माचं तिच्या जवळ तर राहायची. आणि मग पुढं थोडस ज्ञान घेतलं तर अजून चांगलं, आणि त्याच्याबरोबर जर ज्ञान चालू राहिलं तर चांगलं आहे. वाचन नुसतं नाही तर बाहेरनं करत राहायचं आणि त्याला वाटायचं मी लय वारी, मी लय. त्याला कळलं पाहिजे आपण काय करतोय, कशासाठी करतोय, हे ह्याचं फळ काय, ह्या गोष्टी जर समजल्या तर अजून उत्साह वाढेल. कारण कार्य व्यवस्था समजायला नको का? धर्म सुखाचं कारण, हे सगळं जे केलं ते सुखाचं कारण. धर्म आणि त्याचं कार्य सुख, ही कारण कार्य व्यवस्था इतकी पक्की डोक्यात बसली पाहिजे आणि भिनली पाहिजे. आणि संज्ञेची अशी कारण कार्य व्यवस्था की संज्ञा इज इक्वल टू
दारुण दुःख आचार्यांनी ह्या जन्मात आणि पुढच्या जन्मासाठी पण दिले. मागच्या जन्माचं तर गेलंय निघून, पण वर्तमानामध्ये जर काय दुःख आहे तर ते संज्ञेच, आणि भविष्यात जर दुःख होईल तर कशामुळे होणार आहे? या वर्तमानातल्या संज्ञाच, त्याच्यामुळे बांधलेलं जे कर्म, कोणतं कर्म? या संज्ञेच्या निमित्तात पुण्यकर्म बांधलं जाते डॉक्टर. बघा त्या सगळ्याचे उदय केव्हा होते तर आपलं ते भोग असाताचीच उदीरणं सांगते का नाही? पुण्याच्या उदीरणेत हे संज्ञा जागृती, भीती असू दे, परिग्रह असू दे, मैथुन असू, पुण्याचा उदय नसतो, पापाची उदीर्ण असते वर्तमानात, आणि त्याच्या निमित्तात त्या विषयामध्ये आसक्त तर नवीन कर्म कसलं बांधणार? ते सुई मोडो रत्तो दुःखो वा बंधमान भवती. आत्ता त्या ठिकाणी त्याच्यामध्ये जर पुन्हा आसक्त म्हणजे पापाच्या फळामध्ये आसक्त, कशाच्या फळामध्ये? कशाच्या फळामध्ये? हा म्हणत राहा, भक्त बाग काय करू, पापाच्या फळामध्ये जर आसक्त झाला तर त्याच कर्मबंध काय होणार? पुण्याचं कर्मबंध होईल का? म्हणून डोंट फॉलो, म्हणजे केवळ तिथं अंधश्रद्धेनं आपलं, म्हणजे संसारात ही अंधश्रद्धाच आहे ना. ते जसे करते तसं, त्यांनी दुकानदारी केली मी करतो, त्यांनी लग्न केलंय मी लग्न करतो, त्यांच्याकडे मुलं आहेत मला पण मुलं, हा असंच आहे ना सगळं चिंतन ध्रुव. काय आहे ना? धन्यवाद. त्यांच्याकडे पण दुःख आहे आणि आमच्याकडे पण दुःख आहे, तुम्ही आपलं बाजूला बसा, आमचं दुःखाचं आम्ही बघतो काय करायचं. म्हणून इथं त्यांनी देत होते वाक्य वाचलं होतं, मी जेव्हा माझ्या जीवनातील अशांतीचे कारण शोधण्याचा प्रयत्न करू लागतो तेव्हा स्पष्टपणे लक्षात येते की माझी ही 24 तास काहीतरी करण्याची, कमवण्याची, मिळवण्याची किंवा दूर करण्याची मी जी ही धावपळ करीत आहे तीच तर अशांती आहे. म्हणून अशांती दूर करायची तर धावपळ थांबवा, आणि ती थांबेल केव्हा? कार्यकारण व्यवस्था जर चांगल्या प्रकारे समजली तर.